जामनेर येथील प्रस्तावित हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेस या कंपनीच्या ग्रीनफील्ड प्रकल्पासंदर्भात शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. कोका कोला कंपनी राज्यात 1200 कोटीची गुंतवणूक करणार आहे. यामुळे रोजगार निर्मितीसोबतच उद्योगधंद्यांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जामनेर येथे होऊ घातलेला ग्रीनफील्ड प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल. या माध्यमातून केवळ जामनेर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखविला आहे. या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, MIDCचे CEO व कोका कोला कंपनीचे CEO व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जामनेर तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशी संभावना निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून जामनेर येथील औद्योगिक वसाहतीत राज्यातील मुख्य प्रकल्प यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून जामनेर येथे नजीकच्या काळात कोका कोला कंपनीच्या सहकार्याने ग्रीनफील्ड प्रकल्प येऊ घातला आहे. यामुळे भविष्यात रोजगारीचा जो मुख्य प्रश्न आहे, जी समस्या आहे, ती मिटण्यास काही प्रमाणात का होईना मदत होईल याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.